हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीआधीच भाजपची सेंचुरी। अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या 100 नगरसेवकांची बिनविरोध निवड। 3 ठिकाणी भाजपच्या नगराध्यक्षांची बिनविरोध निवड। मुंबई महापालिकेत एकत्र लढण्यासाठी काँग्रेसच्या ठाकरेंना अटी शर्ती। मनसेची साथ सोडा आणि आमच्या सोबत या म्हणत ठाकरेंना काँग्रेसची साथ। मनसेला सोबत घेण्याबाबत एकत्रित चर्चा करावी। सत्याच्या मोर्चाप्रमाणे एकत्र मैदानात उतरायला हवं। पवारांनी काँग्रेस नेत्यांकडे भूमिका मांडण्याची चर्चा। इकडली बॅग भरली आहे, गल्ली टू दिल्ली। आता कमलाच्या दिशेने वारी सुरू आहे। अजून राजकारणातले बाळकडून नाही आले, त्यांनी काय कशाबद्दल काय वक्तव्य करतात। आमदार महेंद्र दळवींकडून तटकरेंच्या भाजप प्रवेशाच्या दाव्यावरून जुंपली। आता त्यांची विचाराची संस्कृतीच तेवढी असेल, त्यांचा डीएनए तेवढ्याच मनोवृत्तीचा असेल, त्याला मी काय करू शकतो। तर संपूर्ण महाराष्ट्रात सुपडा साफ झाल्यानंतर थोडी मान वाकडी केली असती तर टांगा पलटी झाला असता, गोगावलेंनी केली होती टीका। नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं वनमंत्री गणेश नाईकांच्या हस्ते अनावरण। अमित ठाकरेंविरोधात गुन्हा मागे घ्यावा, गणेश नाईकांची मागणी। मालेगावच्या अत्याचाराच्या घटनेचा स्थानिकांकडून रस्त्यावर उतरत तीव्र निषेध। आंदोलक गेट तोडून कोर्टात शिरले। पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची। नवी मुंबईत 4508 घरांसाठी जाहिरात। पहिल्यांदाच प्रथम येणाऱ्यास प्राधान्य। उद्यापासून नोंदणी सुरू। दुबईत भारतीय बनावटीचं तेजस विमान कोसळलं। एअर शो सुरू असताना विमान दुर्घटना। अमरनाथमध्ये उड्डाण पुलाजवळ भरधाव वेगातील कारची दुचाकींना धडक। अपघातात 2 जणांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी। आणि आता आपण बघणार आहोत सुपरफास्ट 100। नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीत भाजपने सेंचुरी पूर्ण केली। भाजपच्या 100 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी दिली। निवडणुकीआधी भाजपचे 3 नगराध्यक्ष आणि 100 नगरसेवक बिनविरोध निवडून आले। धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या नगरपालिकेत भाजपने ऐतिहासिक कामगिरी केली। भाजपच्या नगराध्यक्षासह सर्व 26 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे। विरोधातील सर्व अर्ज मागे घेतल्याने भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाले। दोंडाईच्या नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा फडकल्यानंतर पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यासह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। जयकुमार रावल यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला। धुळ्यातील दोंडाईच्या नगरपरिषदेतील यशानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्री जयकुमार रावल यांना फोन करून शुभेच्छा दिल्या। यावेळी त्यांनी दोंडाईच्या मधील जनतेचे आभार मानत अशाच पद्धतीने भाजपवरती विश्वास दाखवत राहा असं आवाहन केलं। आमचा प्रयत्न महायुती म्हणून लढण्याचा होता। प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची स्वबळाची इच्छा होती असं वक्तव्य सुनील तटकरेंनी केलंय। तर निकालाच्या दिवशी बहुसंख्य नगरपालिका महायुतीच्या ताब्यात असणार असल्याचंही ते म्हणाले। सांगोल्यात आजोबांसाठी नातवाने निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे। 73 वर्षीय मारुती बनकर नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत। कराडाच्या मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप अशी तिरंगी लढत होणार आहे। मलकापूर नगरपरिषदेत भाजपने 6 जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे, तर 16 जागांसाठी 41 उमेदवार रिंगणात आहेत। तुळजापुरात पिंटू गंगणे यांच्या उमेदवारीला आरएसएसचा विरोध। हा जावई शोध कोणी लावला? जावयाला समोर बोलवा म्हणत ओमराजेंवर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी खोचक टीका केली।
सोलापूर जिल्ह्यातील निवडणुकीत विरोधक नसल्यानं आम्हाला आमच्यातच लढाईची वेळ आल्याचं वक्तव्य जयकुमार गोरेंनी केलंय। पंढरपुरातील भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ करताना त्यांनी हे वक्तव्य केलं। तर शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस निवडणुकीतून गायब झाल्याचंही ते म्हणाले। बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीतून 22 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, त्यामुळे 141 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहणार आहेत। दरम्यान कुणाचा विजय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सांगली जिल्ह्यातील 6 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायत निवडणुकीतून 60 जणांनी माघार घेतली आणि यामुळे 41 उमेदवार नगराध्यक्षपदासाठी तर 594 उमेदवार नगरसेवक पदासाठी रिंगणात आहेत। लोहा नगर परिषद निवडणुकीतून काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार सोनू उर्फ व्यंकटेश संगेवार यांनी माघार घेतली, त्यामुळे आता भाजप आणि राष्ट्रवादी थेट लढत होणार आहे। भुसावळ नगर परिषद निवडणुकीत चौरंगी लढत होणार आहे। नगराध्यक्षपदाच्या लढतीत नगराध्यक्षपदाच्या भाजपकडून वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकरे यांच्या पत्नी रजनी सावकरे रिंगणात आहेत। जामनेर नगर परिषद निवडणुकीत अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी आज 3 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली, त्यामुळे आता 27 उमेदवारांपैकी भाजपच्या नगराध्यक्ष आणि 9 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली। कराडला नगरपालिका निवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे। शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार असून भाजप आणि काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरले। माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विरोधात निवडणूक लढवणारे भाजपचे रंजन तावरे यांनी झालेला पराभव पाहता माळेगाव नगरपंचायत निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती केली। दरम्यान राष्ट्रवादीला 12 तर भाजपला 6 जागा देण्यात आल्या। परळीत महायुतीचे 2 उमेदवार विजयी झालेत। नगरसेवक पदाच्या दोन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड झाली। परळीत महायुतीच्या बाजूने पहिला निकाल लागला। अक्कलकोट तालुक्यातील नगरपरिषद निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं। अक्कलकोट आणि दुधनी नगरपरिषदेतील उमेदवार भाजप पळवत असल्याचा आरोप करत उमेदवारांना सहलीवर पाठवण्यात आलं होतं। जालन्यात रावसाहेब दानवे यांच्या मालकील्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं, तर भोकरदन नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता आणणार असल्याचा दावा सपकाळांनी केला। बारामती नगर परिषदेत राष्ट्रवादीच्या 8 उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला। शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीतून एका नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह 31 नगरसेवकांच्या उमेदवारांनी माघार घेतली, त्यामुळे आता नगराध्यक्षपदासाठी 5 उमेदवार आणि 24 नगरसेवक पदासाठी 99 उमेदवार रिंगणात आहेत। हिंगोलीत भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला। आश्वासनानंतरही तिकीट न मिळाल्यानं ज्योती वाघमारेंनी संतोष बांगरांच्या उपस्थितीत प्रवेश केला। रायगडच्या पेन नगर परिषद निवडणुकीत महायुतीच्या 6 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली। भाजपचे 3 तर राष्ट्रवादीच्या 3 उमेदवारांचा विजय झाला। अहिल्यानगरच्या राहतामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी केलेल्या उमेदवाराने अर्ज मागे घेतला। राजेंद्र पठारे यांनी नगराध्यक्षपदाचे दोन्ही अर्ज मागे घेतले। ठाकरेंच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर AB फॉर्म चोरी केल्याचा आरोप केला होता। नंदुरबार नगर परिषदेच्या निवडणुकीतून अर्ज मागे घेतल्यानंतर भक्तवत्सल सोनार यांना अश्रू अनावर झाले। शिवसेनेकडून पाठबळ नसतानाही त्यांनी अर्ज दाखल केला होता। नातेसंबंधांमुळे आपण माघार घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीतून भाजपच्या उमेदवार मनीषा गोंदकर यांनी माघार घेतली, त्यामुळे अपक्ष उमेदवार छाया पोपट शिंदे यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे। माळेगाव नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीसोबत भाजपचे रंजन तावरे यांचं मनोमिलन झालंय। राष्ट्रवादी 12 जागांवर लढणार आहे, तर रंजन तावरे गट 6 जागा, त्यांचा गट जो तो 6 जागा लढवणार आहे। दौंड नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं युती केली। एकमेकांविरोधात लढणाऱ्या पक्षाने युती केल्यानं दौंडमध्ये जोरदार चर्चा आहे। ठाकरेंची शिवसेना 1 जागा आणि राष्ट्रवादी 25 जागा लढणार आहे। सिल्लोड नगर परिषदेच्या निवडणुकीतून आज 12 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, तर 2 नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी माघार घेतली आहे। दरम्यान मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। मुख्यमंत्र्यांसमोर ठरलेला शब्द माजी मंत्री बाळा वेगडेंनी फिरवला आणि त्यामुळेच पुणे, लोणावळा आणि तळेगावात दम भरलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याची वेळ आली, असा आरोप आमदार सुनील शेळकेंनी
केलेला. महाविकास आघाडीच्या कुठल्याही घटक पक्षांबरोबर आम्ही तडजोड केली नाही असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलंय. लोणावळा नगर परिषदेबाबत विचारलं असता प्रफुल्ल पटेल यांनी ही प्रतिक्रिया दिली. नांदेडच्या हिमायतनगरमध्ये अर्ज मागे घेण्यावरून राष्ट्रवादी आणि उबाटा पक्षात राडा झालाय. दोन्ही पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांमध्ये झटापट झाली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातच गोंधळ पाहायला मिळाला. नांदेडच्या बिलोलीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरनं 2 गटात वाद झाला. राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराच्या पतीला घरात डांबून ठेवण्यात आलं होतं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन महिला उमेदवार विजयालक्ष्मी हरणे यांच्या पतीची सुटका केली. हिंगोली नगर परिषदेच्या वॉर्ड क्रमांक 17 मधून भाजपच्या गजानन सोनुळेंनी उमेदवारी मागे घेतली. आतापर्यंत भाजपच्या 3 उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेत. मनसरमधून राष्ट्रवादीच्या वंदना बाणखेले यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झालेली आहे. नव्यानं स्थापन झालेल्या मनसर नगरपंचायतमध्ये पहिली नगरसेविका होण्याचा मान त्यांना मिळाला. बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेनं खातं उघडलंय. शीतल राऊत यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली. दरम्यान शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीत माघारीच्या दिवशी नगराध्यक्षपदाच्या 3 उमेदवारांनी